तर मित्रांनो, काल मी आलो होतो माझ्या सासरवाडीत, बॅनर घेऊन जात होतो. मग हे गोवा नाक्याला हे दुकान बघा. तुम्हाला जायचं असेल सुरत टेक्स्टाईल वगैरे वगैरे शॉपिंग करायला, तर ही अशी दुकानं आहेत. खूप म्हणजे खूप रिजनेबलमध्ये तुम्हाला साड्या वगैरे भेटून जातील. असंच करत करत मी बायपासला पोचलो आणि हे बॅनर घेऊन मी खूप कंजेस्टेडमध्ये बसलेलो, पण जरा जरा मागं सरकून बसलेलो. म्हणजे थोडंसं मागं बसलेलो पण कम्फर्टेबल होतो. मग नंतर जरा कम्फर्टेबल झाला. मग असं करत करत मला पुढं पडगेला साईबाबाची पालखी भेटली. मग तिथं बघितली थोडी आणि मग पुढं गेलो. मग पुढं जाता जाता टोल नाका आला. आहे पडग्याचा टोल नाका. पडग्याच्या टोल नाक्याला बाबा पडग्याचा टोल नाका बघा, हे सोडत नाही लवकर कोणाला. पण आपण बाईकवाल्या साईडने जातो. मग पेट्रोल कमी झालं तर म्हणून पेट्रोल टाकायला गेलो. आणि इथं पडग्याच्या पुढे टोल नाक्याच्या इथं पेट्रोल पंपाची इथं ना ट्रॅफिक हॉटेल आहे. इथं तुम्ही कधी पण जेऊ शकता. म्हणजे रात्री तुम्हाला कधी पण भूक लागली ट्रॅफिक हॉटेलमध्ये, तर ते एनी टाईम चालू असतं. मग तिथं आपण थोडंसं थांबलो, इथं फ्रेश झालो, म्हणजे थोडंसं पेट्रोल भरला आणि परत मी आलो ट्रॅफिक हॉटेलच्या इथं शूट करायला थोडंसं. असं करत करत मी पुढं निघालो. नंतर आपण पोचलो आतमध्ये. मी असं हे खडोली स्टेशनला पोचलो आणि हे बघा खडोलीचं स्टेशन आणि त्याच्या बाजूलाच म्हणजे चायनीज भेळचं स्टॉल आहे. मग तिथे मी थोडीशी चायनीज भेळवाल्यापाशी थांबलो, थोडीशी चायनीज भेळ खाल्ली आणि निघालोच. चायनीज भेळ खाऊन निघालोच. तेवढ्यात मला माझी बायको आणि सासरे भेटले, तर ते कुठंतरी चालले होते. मग असं करत मी घरी पोचलो, त्यांना बाय केला आणि घरी पोचलो. आणि बघतो काय, हे पण मागून आले आणि ही बाई परत घरात पोचली. मग मी आणलेलं सामान हिला परत दिलं, ही ठेवलं हिने आणि नंतर आम्ही परत निघालो जायला. हे तिला सामान दिलं आणि तिला बोललो. मग ती बोलली चला आता जाऊया आपण. बोललो कुठं? तर बोलती भांडायला लागली. मग ही भांडायला लागली माझ्यासोबत. मी बोललो बाबा चल चुकलं माझं. मास्क करता मी निघालो. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो धन्यवाद.